सध्या वैभव पॅनल मधून आपण निवडणूक लढवत आहेत. गणेशजी संभेराव, तुम्ही पुण्यामध्ये असता, तुमच्या वडिलांचं या गावामध्ये जे ते पूर्वी राजकीय योगदान जे ते तुमच्या कुटुंबाचं आहे आणि तुम्हाला वाटलं या निवडणुकीला पहिल्यांदा सामोरं जावा, काय सांगाल नेमकं? प्रथमतः सर्व ग्रामस्थांना मी विनंती करतो की ह्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करण्याची आवड मागच्या पंचवार्षिकला देखील होती. मी असा एकमेव विद्यार्थी असेल जो शहरी शिक्षण घेऊन पुन्हा 8वी 9वी 10वी माझ्या गावच्या नाव जोडण्यासाठी इथं आलो आणि त्यानंतर इथून पुण्यामध्ये आपलं अर्थार्जन करण्यासाठी जेव्हा आम्ही गेलो त्यानंतर असंख्य विद्यार्थी आपले 10वी 12वी हे शिक्षण घेऊन माझ्या ग्रामीण भागातनं माझ्या गावातनं ज्यावेळेस तिथं आल्यावरती आपले पॅनल प्रोग्रामचे चिन्हूंनी जे नक्कीच सांगितलं तुम्हाला की आमची पुढचा अजेंडा काय, आमचा उद्देश काय, आम्हाला कोणते राजकीय ह्या गोष्टी न करता पुढील येणाऱ्या गोष्टी मुलांना शैक्षणिक दर्जा वाढवून, आज शैक्षणिक दर्जा वाढवून टक्केवारी जरी त्या मुलांना 70 80 90च्या पुढे गेले तरी शहरात आल्यावर ज्या पुढचं जागतिक त्यांचं लेवलला त्यांना जे पुण्या पिंपरी चिंचवड शहरी भागातनं महाराष्ट्रात येणारी विद्यार्थ्यांबरोबर तो मुलगा त्या पद्धतीने पुढे गेला पाहिजे. त्याला स्पर्धा करता आली पाहिजे, त्या स्पर्धेमध्ये उतरून त्याची गुणवत्ता आपल्या गावाचं नाव त्यांनी पूर्णपणे तिथे साध्य केलं पाहिजे. ह्या अडचणीला मी स्वतः पाहत आहे. गेले अनेक वर्ष ज्यावेळेस जातो तर आपल्या गावाकडनं येणारा प्रत्येक विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून भेटतो, त्याचा पालक भेटतो, आपल्या गावातील रहिवासी भेटतात की आमचा मुलगा तिथं राहतोय, या पद्धतीने शिक्षण घेतोय. तर ह्या प्रलोभनातनं बळी न पडता त्याची गुणवत्ता वाढवून तो आज आपल्या गावाचं नाव देश पातळीवर राज्य पातळीवर नक्कीच नेईल. यासाठी सुरुवात ही जी असते की 9वी 10वीलाच तुम्हाला पुढच्या ज्या आहे स्पर्धात्मक परीक्षेमध्ये उतरण्यासाठी त्याचं करिअर घडवण्यासाठी या ठिकाणी त्याचा उपयोग मी करल. थोडाफार आपल्या संस्थेला काय हातभार लावावा लागतो. असंख्य विद्यार्थी आहेत शाळेसाठी देण्यासाठी, परंतु त्यांच्यापर्यंत आपण पोहोचत नाही, त्यांच्यापर्यंत शाळेची गुणवत्ता देत नाही. जो पहिलाच मुद्दा सांगितला गुणवत्ता, गुणवत्ता म्हणजे काय, विद्येचं मंदिर आहे हे. गुणवत्ता ही मार्कांनी नाही ठरवली जात तर त्याच्या संस्काराने ठरवली जाते. मी जर 8वी 9वी 10वीतनं गेलो तर माझ्या संस्कारातनं मी पुढे गेलेलो आहे. कोणतंही काम वाईट नसतं, कोणत्याही कामाला हे नसतं. ह्या भूमिकेतनं मी इथे आलेलो आहे. विद्या विकास मंदिर या विद्यालयाचे तुम्ही माझे विद्यार्थी, पण तुम्हाला असं का वाटलं की ह्या निवडणुकीला सामोरं जावं? निवडणुकीला सामोरं जावं हा एक पूर्वी गेले 70 वर्षाचा काही अनुभव होता. माझे वडील असतील, आजोबांचं जे योगदान आहे या योगदानात खारीचा वाटा आपण या ठिकाणी घ्यावा आणि त्यासाठी मी यासाठी इच्छुक झालो. आणि बाकी प्रक्रिया तुम्हाला माहिती, राजकीय काय घडामोडी झाली मागच्या पंचवार्षिक की मागील वर्षी ज्या वेळेला बिनविरोध झाली त्या प्रक्रियेमध्ये तुम्ही ज्या वेळेला इच्छुक होतात? हो, इच्छुक होतो. परंतु गाव बैठक नावाचा जो प्रकार आहे, मी ज्याला मान देतो, ती गाव बैठक ह्या इथून पुढं झालेली नाही असं दिसतंय आणि त्यातनं काय घडामोडी आणि अनावधानी नाही आलो. पण आता लढलोय आम्ही, तर आम्ही लढणार. एक सर्वसामान्यांचा आमचा पॅनल आहे. सध्या नाही म्हटलं तर तुम्ही शहरात राहताय, शहराचं शिक्षण आणि गावचं शिक्षण याकडे कसं पाहता तुम्ही? तफावत आहे. विद्यार्थी आपला इथनं जाणं आणि शहरी शिक्षणामध्ये तुम्ही बघता की शैक्षणिक म्हणजे शाळेले शिक्षण आणि तिथं मिळणारं स्पर्धात्मक शिक्षण, क्लासेस, त्यांना मिळणारं मार्गदर्शन इथे आपण थोडंफार कमी पडतोय. जे आमच्या पॅनल प्रमुख यांनी जे सांगितलं की त्यांना करिअर गायडन्स पाहिजे. 10वी नंतर त्याला 80-90% पडल्यावर त्याला कोणत्या प्रक्रियेतनं जायचं, त्याला नक्की काय विजन पाहिजे, ही जर आपण 8वी 9वी पासून मुलांची बौद्धिक घेतलं की मला ह्या क्षेत्रामध्ये जायचं, असंख्य डॉक्टर, इंजिनियर, आपण सेवाभावी संस्था, कोण शेतीमध्ये पडत असेल. गावामध्ये मी आज जवळपास प्रचार फ्री करत असताना काही विद्यार्थ्यांशी बोललोय, त्यांच्या पालकांशी बोललोय, काय अडीअडचणी आहेत. प्रचार करणं हा भाग होताच या निवडणूक प्रक्रियेतनं जाताना, परंतु विद्यार्थी जे आहेत सायकलवरनं जाताना दिसतात. त्याच वेळेस आम्ही हा विषय घेतला की यांना बस मिळाली पाहिजे. बिपट क्षेत्र आपलं असल्यामुळं ह्या भागामध्ये संध्याकाळी शाळा सुटल्यावर त्यांना कोणते क्लासेस अटेंड करता येत नाही. शाळेतच जर आपण असं काही नियोजन केलं 8वी 9वी पासूनच की 10वीत हा मुलगा पुढे जाणार आहे तर त्याला पुढचं करिअर गायडन्स केलं पाहिजे की तो कोणत्या क्षेत्रात जाऊ शकतो. अन्यथा त्याला 80च्या पुढे गुणवत्ता पडल्यावरती तिथं गेल्यावर स्पर्धेमध्ये तो टिकू शकत नाही. कारण की आपला जो ग्रामीण भागातनं मुलगा गेला हा भावनिक असतो आणि समोरची जी लहानपणापासून पुणे किंवा भागातनं महाराष्ट्रात नाही, पुणे विद्येचं माहेरघर आहे. यामध्ये येणारे जे स्पर्धात्मक एक पॉइंटवरनं मुलं मागं पुढे होतात, त्यांच्या अक्षरशः मानसिक खच्चीकरण झालेलं आपण पत्रकार तुम्हाला माहितीच आहे शहरी भागामध्ये काय होतं ते. मग आपला गेलेला विद्यार्थी, माझ्या गावचा विद्यार्थी, माझ्या शाळेतला विद्यार्थी ज्यावेळेस तिथं जाईल
10वीतनं त्याला इथं गुण चांगले पडलेत त्यांनी खूप. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे म्हणजे गावच्या या गुणांमुळे गावचा विद्यार्थी जो आहे ते गुणवत्ता वाढल्यामुळे शहरात स्पर्धा करून टिकू शकतो. नक्कीच टिकणार. याचा अर्थ पूर्वी टिकले का टिकलेत, परंतु त्यांच्या टक्केवारी फार प्रमाण कमी आहे. पण हे वाढवण्याचं काम क्रीडा क्षेत्र असेल, तुमचा शैक्षणिक मध्ये असेल, असंख्य व्ह्यूज आहेत. ह्यामध्ये तो मुलगा जाऊ शकतो. त्याची काय म्हणतो त्याची आवड कोणत्या क्षेत्रामध्ये हे आपण 8वी 9वीत जर पाहिलं तर तो पुढच्या ह्याच्यामध्ये जाऊ शकतो. मी सर्व सभासद वर्ग, राजुरी गावातील सर्व ग्रामस्थांना आम्ही आमच्या पॅनलतर्फे मनपूर्वक त्यांना आव्हान करतो की आमच्या प्रेशर कुकर या चिन्हावर शिक्के मारून आमच्या पॅनलला प्रचंड बहुमताने विजय करा. दिलेल्या आम्ही आश्वासनं किंवा आम्ही जो अजेंडा पुढे घेऊन निघालेलो आहे याचं परिपूर्ण पालन, तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. हे नक्कीच करतो आणि पुन्हा एकदा आवाहन करतो की प्रेशर कुकर या चिन्हावर तुम्ही शिक्का मारून आम्हा सर्वांना बहुमताने विजय करावा एवढीच विनंती करतो.